मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा जिल्हा परिषदेतील हाय व्होल्टेज राजकीय ड्रामाचा अखेर थरारक शेवट झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीला धोबीपछाड भाजपच्या धुरंधर नेत्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेवर निर्विवाद झेंडा फडकवला आहे। उपाध्यक्षपदी खटाव गटातून निवडून आलेल्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी सातारा तालुक्यातील कारी मतदारसंघातून निवडून आलेल्या राजू भैया भोसले यांनी बाजी मारली आहे। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर भाजपने सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे। ही निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच केवळ कार्यकर्त्यांची नव्हे तर मंत्री नेत्यांपर्यंत जोरदार बाचाबाची झाली, तर पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत। 65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 20, शिवसेना 15, भाजपा 27, स्वाभिमानी 1, काँग्रेस 1, अपक्ष 1 असे बलाबल होते। खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले बहुतांशी सदस्य सहलीवर नेले होते। भाजपकडे अवघे 27 सदस्य असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून काही मते फुटल्याने समीकरणे बदलली आणि त्याचा थेट फायदा भाजपाला झाला। या घडामोडीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसलाय। निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मान तालुक्यातील कुकुडवाड गटाचे अनिल भाऊ देसाई आणि खटाव तालुक्यातील निमसोड गटाचे सदस्य संदीप मांडवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर खेड गटातील सदस्य कामेश कांबळे यांच्याशी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले चर्चा करत असताना त्या ठिकाणी पालकमंत्री शंभूराजे देसाई तेथे आले। त्या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची होण्याबरोबर पालकमंत्री पोलिसांवर घसरल्याची चर्चा आहे, तर पालकमंत्री देसाई हे किरकोळ जखमी झाल्याचं समजतंय। या गोष्टीला प्रत्यक्षदर्शी खटावचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर निलेश सावळे यांनी दुजोरा दिलाय। दरम्यान बहुमत असताना सुद्धा राष्ट्रवादी शिवसेनेचे काही सदस्य फोडण्यात भाजप नेत्यांना कसे यश आले, देसाई आणि मांडवे यांनी नक्की कोणता मोठा गुन्हा केला आहे, तसेच राष्ट्रवादीला कोणी आतली टांग लावून चितपट केले, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे। दरम्यान डॉक्टर प्रियाताई शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचं वृत्त समजताच वडूज शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा केला। तेव्हा मला दुखायला लागलं, रक्त पडायला लागलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं कापल्यासारखी जखम झालेली आहे। म्हणून तात्काळ माझा एक बॉडीगार्ड माझ्या बरोबर होता, तिनं रुमाल काढून दिला। त्या रुमालाने मी तो हात दाबून धरला, रक्त थांबू दिलं तिथलं, आणि ही सगळं संपल्यानंतर मग मी डॉक्टरला बोलून ते स्वच्छ करून घेतलं आणि डॉक्टरने त्याला बँडेज केलं। तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? या तुम्हाला जे लागलंय, तुम्हाला रक्त आले दादा, तर तुम्ही तक्रार दाखल करणार आहे? मी सांगतो ना तुम्हाला, याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। त्याचा शेवट आम्ही दोघं तिघजण मिळून करू जिल्ह्यात। चला, धन्यवाद। बाहेर येते तर अशा भाजपच्या राज्यामध्ये आपण सत्तेत राहू असं वाटतं का? आबा तुम्ही किंवा शंभूराज देसाईंना असं वाटतं का? आम्ही आता रविवारी मुंबईला जातोय। मी हा सगळा इतिवृत्तांत माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्या पहिल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं हा सगळा इतिवृत्तांत भेटून समक्ष मी शिंदे साहेबांना सांगणार आहे। माननीय आबा सुनेत्रताई वहिनी साहेबांना आणि तटकरे साहेबांनी हे सांगतील। आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही सगळी हकीकत सांगू, कशा पद्धतीने हे घडलं, आणि त्यानंतर पुढचा निर्णय आम्ही घेऊ। दादा तुमच्या हाताला तर आपण सरकारमध्ये का राहावं, असल्या भाजपच्या लोकांबरोबर का राहावं, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे। भाजप भारतीय जनता पार्टी आजचा निकाल लोकशाहीतून 33 आणि 32 ने झालेला आहे। एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झालेली आहे, आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे। त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत, आणि ऐका सामील आहेत। विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीचा घटक नाही। कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल, आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही, ते भाजपने करून दाखवलंय। आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं की अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती। आणि मला अभिमान आहे आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत, परंतु तरी सुद्धा
ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणा निषेध करतो. पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे, मी ठामपणे सांगतो. आबा बोलतायत. आबा, तुमच्या सदस्यांबाबत तुम्ही व्हीप जारी केला होता. काही सदस्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याचं कळतंय, तर याबाबत काही कारवाई तुम्ही करणार आहात का पुढे? काय नाही, सदस्यांवर अपात्रतेची कारवाई ही निश्चितपणानं होणारच. ज्या पद्धतीनं आता पालकमंत्र्यांनी सांगितलं की मेजॉरिटी आमची होती, परंतु या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतचा राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले, परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही. आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संहिता घालून दिली त्या संहितेला सुद्धा आज काळिमा फासला गेला. इतकं मेजॉरिटी होती, लोक आमची ठाम होती आणि पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून, म्हणजे जी व्यक्ती 5:30ला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देते स्वतः फिजिकली, त्या व्यक्तीच्या नावानं परत 6:30ला खोटा गुन्हा आणि दाखल केला जातो. 2 सदस्य आमचे की त्यांनी यांना उचलून नेलं, त्यांचा खुनाचा प्रयत्न अपहरण करून करायचं चालवलंय, अशा पद्धतीचा गुन्हा खोटा दाखल केला आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली. 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला म्हणायचं. हाच प्रश्न राहुल आहे. तालुक्यातल्याच अध्यक्ष आम्हाला मिळाले त्याबद्दल मी जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या या दुष्काळ तालुका असणाऱ्या ग्रामीण खटाव तालुक्याला आणि संधी दिली. त्या संधीचा आम्ही खऱ्या अर्थानं शिंदे मॅडम ह्या सोनं करतील यात काही कुठलीही शंका नाही. आणि जयाभाऊंनी जो शब्द दिला होता, काही जरी झालं तरी भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष होणार, ही धडाडी ही त्यांच्याकडे असणारी रग ही फक्त आणि जयाभाऊकडेच असू शकते. आणि कितीही नेते बघितले असतील आपण, परंतु जयाभाऊसारखा नेता हा अजून तरी बाकीच्याला डावपेच करायला, राजकारण करायला त्यांना अजून वेळ जाईल. परंतु भारतीय जनता पार्टीचा 1 महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणार असा लिखित काळ्या दगड्यावरची रेष आहे असे म्हणणारे आमचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ यांनी दिलेला आमच्या खटाव तालुक्याला भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष, सातारा जिल्ह्यामधील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक बळ देण्याचं काम खरं म्हणजे जयाभाऊंनी केलेलं आहे. आणि या संधीचं सोनं खरं म्हणजे सर्वच पदाधिकारी करतील. आणि अभिमान वाटतो आम्हाला की जयकुमार गोरेसारखे नेते आम्हाला मिळालेले आणि यांचं आम्ही मनापासून खटाव तालुक्याच्या वतीनं जयाभाऊंचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. झालेल्या निवडणुकीत संख्याबळ नसताना कमी संख्याबळावर आत्ता जो विजय प्राप्त झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पहिल्यांदाच बसवण्याचा जो बहुमान जयाभाऊंनी केलेला आहे, ऑपरेशन लोटस सक्सेस झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं होतं थोडंसं थांबा आणि पहा, त्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन लोटस सक्सेस करून झालेलं आहे. आणि संख्याबळ नसताना तर नवनिर्वाचित डॉक्टर प्रियाताई शिंदे यांची निवड झाली, त्यांचं अभिनंदन. तसेच राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली, त्यांचंही अभिनंदन. सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन आणि शुभेच्छा.
पालकमंत्री साहेब तुमच्या हाताला लागलेला आहे. तुमचा हात दाखवा. हात पालकमंत्री साहेब तुमच्या हाताला लागलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर साहेबांचा हात आहे. दादा तुमच्या मंत्री महोदयांना जर धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही आहे का? आणि ही जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने जिंकली आहे का? हा त्यांनी उत्तर द्यावं. आणि खुल्या मैदानात या असं जर हात लावायचं असेल आमच्या पालकमंत्र्यांना पोलीस प्रशासनानं ज्यांच्या तक्रारीवरून आमच्या आणि हा फोटो साहेबांना लागलेला आहे. त्यासाठी मी डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो, भेटलो तर त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागलेला आहे. त्यांना इंजुरी झाली आहे, रक्तस्राव होत होता. आम्ही ड्रेसिंग केलं आणि आता स्टेबल आहे. ही इंजुरी कशामुळे नाही, काहीतरी लागलेलं आहे, एक्झॅक्ट आपण नाही. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का नक्की जखम कशामुळे झालेली आहे? ॲक्च्युली ॲज अ डॉक्टर म्हणून मी त्यांना विचारू शकत नाही की कशामुळे लागली. जखम किती खोलून होती? ड्रेसिंग करणे माझं जे काम होतं ते. जखम मोठी आहे का छोटी? जखम मध्यम आहे. हा, मीडियम आहे. बीपी वाढला वाढला. डॉक्टर निलेश साबळे सर होते त्यावेळेस सुरुवातीला. बीपी चेक केला किती होतं? 170-96 बीपी होता. आता आता स्टेबल झाला. मग अशी ज्यावेळेला स्टार्टिंगला ज्यावेळेला चेक केला त्यावेळेला 170-96 बीपी. रक्तावर काय पडलं? रक्त होतं. इव्हन शर्टावर कपड्यावर डाग होते. त्याचे डाग आहे. अजून कोणाकोणाचा काही त्रास वगैरे झालेला आहे अशी माहिती समजते? आम्हाला फक्त उपचाराकरता आम्हाला साहेबांसाठी बोलवलं होतं तेवढ्या उपचार आम्ही कुणासाठी? शंभूराज देसाई साहेब. ठीक आहे. ओके सर, प्रशासन महायुती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. भाजपला बाजूला ठेवलंय यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. ओके. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.